हॅलो एव्हरीवन. आपण आजच्या टॉपिकमध्ये सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक म्हणजेच व्यापारी बँकांचे प्राथमिक कार्य हे मागील टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. आता व्यापारी बँकांचे दुय्यम कार्य काय असते आणि प्राथमिक कार्यामध्ये आपण काय पाहिलं तर ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे एवढीच या ठिकाणी कार्य ही असून चालत नाही. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणजे दुय्यम स्वरूपाची ही काही कार्य त्या ठिकाणी व्यापारी बँकांना करावे लागतात किंवा व्यापारी बँका हे सामाजिक आणि आर्थिक जीवनाचे एक अंग असल्यामुळे समाजाच्या इतर अनेक गरजा पूर्ण करण्याचंही कार्य या ठिकाणी व्यापारी बँकांच्या मार्फत होते. म्हणजे त्यालाच आपण दुय्यम कार्य असं म्हणतो. म्हणजे प्राथमिक कार्य सोडून जी प्रातिनिधिक कार्य होतात त्या कार्यास व्यापारी बँकांचे दुय्यम कार्य म्हणतो. तर व्यापारी बँकांचे दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक कार्य आणि उपयुक्त सेवा. तर व्यापारी बँकांच्या कडून आपल्याला प्रातिनिधिक कार्यामध्ये काय काय येतं तर या ठिकाणी चेक असेल, हुंडी असेल, तर या ठिकाणी वचन चिठ्ठी असेल, याचे जे काही इत्यादींचे जे पैसे वसूल करणे किंवा देणे अशामध्ये आपण हे दोन घटक पाहतो. तर चेक वसूल करणे किंवा त्या ठिकाणी देणे, रक्कम देणे किंवा रक्कम जमा करणे. या ठिकाणी रक्कम देण्याची म्हणजे खातेदारांना बिल असतील, त्या ठिकाणी विमा हप्ते भाडे असेल, अशा पद्धतीने म्हणजे चेक, हुंडी आणि वचन चिठ्ठी इत्यादींचे जे पैसे आहेत ते वसूल करणे आणि देणे यामध्ये खातेदारांना या ठिकाणी येणे असल्यास त्या रकमेपोटी बऱ्याच वेळा चेक किंवा हुंडी, वचन चिठ्ठ्या मिळतात. आणि तसेच खातेदारांना इतर द्यावयाचे रकमेबद्दल ही चेक, हुंडी किंवा वचन चिठ्ठी हे पैसे गोळा करणे इत्यादी. तसेच या ठिकाणी व्यापारी बँकांकडून हुंड्या आणि वचन चिठ्ठ्या पैसे जे आहेत ते खातेदारांच्या वतीने भागवण्याची कार्य ही व्यापारी बँका करत असतात. अशा पद्धतीने आपण त्यांच्या प्रातिनिधिक कार्यामध्ये पहिलं जी कार्य आहे तो घटक पाहिलेला आहे. तर रक्कम देणे किंवा जमा करणे. तर रक्कम जमा करणे किंवा देण्यामध्ये बँक खातेदाराच्या वतीने बिले असतील किंवा विम्याचे हप्ते असतील, भाडे असेल, वर्गणी भरणे असेल, लाभांश असेल, पेन्शन असेल, एखादा रूम घर भाडे असेल, पगार असेल इत्यादीचे गोळा करण्याचे कार्य ही या ठिकाणी किंवा देण्याचं कार्य ही व्यापारी बँकांच्या मार्फत होत असते. आता पुढचा जो आहे तो शेअर्स आणि कर्ज रोखे किंवा खरेदी विक्री. तर यामध्ये काय येतं तर बँकांचे जे शेअर आहेत त्याचे बाजाराशी तसेच इतर बँकांशी नेहमीच संबंध असतात आणि त्यामुळेच बँकाला बाजारपेठेतील परिस्थितीची चांगली अशी माहिती असते आणि या माहितीच्या आधारे बँका आपल्याजवळ जो फंड नेहमी शेअर्स आणि कर्ज रोख्यात या ठिकाणी गुंतवित असतात आणि त्यामुळेच शेअर बाजाराविषयी बँकेची चांगली माहिती असते आणि अशा माहितीचा सामान्य लोकांना किंवा खातेदारांना जी माहिती नाहीये त्याबद्दलचे त्यावेळी खातेदारांना त्या ठिकाणी सूचना दिल्यास किंवा बँकेच्या वतीने शेअर्स किंवा कर्ज रोख्यांची, चांदीची, सोन्याची जी खरेदी करावयाचे कार्य आहे तसेच खातेदाराच्या वतीने शेअर्स आणि कर्ज रोखे किंवा सोन्या चांदीची विक्री करण्याचे जे कार्य आहे ते व्यापारी बँकेमार्फत होते. अशा पद्धतीने कर्ज रोखे, खरेदी विक्री आणि शेअर्सची ही खरेदी विक्री हे कार्य व्यापारी बँकांच्या मार्फत प्रातिनिधिक कार्य म्हणून केले जाते. तर आपण या ठिकाणी पैसे पाठवणे किंवा हस्तांतरित करणे म्हणजेच काय, निधी हस्तांतरणाचा पारंपरिक भागामध्ये काय आपण पाहतो तर ड्राफ्ट असतील त्याच्यामध्ये पैसे ड्राफ्टद्वारे पैसे पाठवणे, मेल ट्रान्सफर करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याचे आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणून व्यक्तीला पैसे पाठवायचे असले त्याचे नाव, पत्ता अशा पद्धतीने आपण जर माहिती बँकेत पैसे भरल्यानंतर ज्याला पाठवायचं आहे त्या ठिकाणाचे त्या बँकेच्या व्यक्तीच्या नावावर पैसे जमा करण्याचा संदेश ही देते आणि हा संदेश मिळाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी
बँक संबंधित व्यक्तीच्या नावे ती जमाही करते. अशा पद्धतीची माहिती व्यक्तीला कळवते आणि त्या सदस्यतीने तो बँकेद्वारे हा फारसा केला जात नाही, तर त्या ठिकाणी मार्ग पण इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर जे आहे ते चांगल्या संगणकीकरणामध्ये या काळात तर पैसे पाठवणे किंवा पहिल्या पद्धतीचे कालबाह्य असून त्या ठिकाणी वेगवान आणि किफायतशीर पद्धतीने इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर घेतली जाते आणि भारतात ही बँकांचे संगणकीकरण झाल्या कारणाने विविध शाखेमध्ये इतर शाखेमध्ये ई बँकिंग सुविधेद्वारे ग्राहकाच्या वैयक्तिक आणि प्रत्यक्ष बँकेत न जाताही स्वतः सुद्धा संगणक आणि मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे तुम्ही त्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर आता गुगल पे वगैरे या पद्धतीचे ज्या काही वेगवान आणि पारदर्शक अचूक अशा पद्धतीच्या सुविधा आलेल्या आहेत याचाही निशुल्क ह्या सेवा दिल्या जातात आणि त्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये शुल्क आकारलं जातं आणि तुम्ही ते पर्याय वापरू शकता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसे पाठवणे किंवा हस्तांतरणाचे जे कार्य आहे निधी हस्तांतरणाचं ते या ठिकाणी पूर्ण केलेलं दिसून येतं. म्हणजे उद्योग किंवा व्यापारात हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवावे लागत असे तसे चेकच्या सहाय्याने अल्प जे खर्च आहेत ते ही त्या ठिकाणी पैसे पाठवावे मनी ऑर्डर करायची असेल तर ते मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने जे काही रक्कम आहेत त्या अत्यल्प खर्चामध्ये त्या ठिकाणी या बँकांच्या द्वारे या सोयी उपलब्ध खातेधारकांना करून देऊ शकतात किंवा डिजिटल अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू असतानाच या कार्यामध्ये बँकांचाही सक्रिय सहभाग सदर कार्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने होत आहे असे आपल्याला दिसून येते. म्हणजेच व्यापारी बँकांचे प्रातिनिधिक कार्यामध्ये विश्वस्त म्हणून ही कार्य करते किंवा खातेदार आणि त्या ठिकाणी ग्राहक यामध्येही ते अशा पद्धतीचा म्हणजे गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्याचं कार्यही या ठिकाणी करू शकते. म्हणजे विश्वस्त म्हणून कार्य करण्यामध्ये ग्राहकांना गुंतवणुकीबाबत त्या ठिकाणी ग्राहकांच्या जो भागाची खरेदी म्हणजे शेअर्स आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याचे खरेदी विक्री करण्याचे कार्य किंवा गुंतवणुकीबाबतचे विविध सल्ले देण्याचं कार्य ग्राहकाला सल्ले देण्याचं महत्त्वाचं तज्ञ सल्लागार भूमिकेतून या ठिकाणी व्यापारी बँका कार्य पाडत असतात आणि ग्राहक आणि खातेदारांचे प्रतिनिधी म्हणून ही कार्य आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ग्राहकांच्या साठीचे सल्ले आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून कार्य मग विश्वस्त मध्ये काय येतं तर मृत्यूपत्र व्यवस्थापक किंवा मुख्याधिकारांचे कार्य करणे म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा मालमत्तेचा गैरवापर होऊ नये या गैरव्यवस्थेचा त्या ठिकाणी होऊ नये किंवा त्या ठिकाणी वारसाकडे न लागता त्या हेतूने मालमत्तेची इस्टेटीची देखभाल करण्याचं कार्य ज्या व्यक्तीने नेमणूक करतात त्या विश्वस्त म्हणून ह्या बँका कार्य पार पाडत असतात. म्हणजे देशात अशा पद्धतीचं जे बँकेचं आयुष्य स्थिर असल्यानेच किंवा जास्त काळ विश्वस्त म्हणून काम करू शकतात आणि बँकांमध्ये सुरक्षित किंवा अनुभवी नोकरवर्ग असल्याने बँका विश्वास आणि मालमत्तेची योग्य देखरेख किंवा ग्राहकांना अधिक विश्वास संपादन करू शकतात. अशा पद्धतीने बँकेचे मृत्यूपत्र व्यवस्थापक नेमणूक झाल्यानंतर मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार किंवा मृत्यूपत्राच्या चौकटीत करावे लागते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जो काही भागाचे हस्तांतरित करणे किंवा भाग कर्ज रोख्याची विक्री करणे इत्यादीचे अधिकार बँकेस देण्यात आलेले असतात आणि त्याद्वारे विश्वस्त म्हणून त्या खातेधारकांचे कार्य बँकेत द्वारे केले जाते. तर ग्राहक आणि खातेदाराची प्रतिनिधी म्हणजेच काय तर पहिल्या आपल्या खातेदाराच्या वतीने जेव्हा बँक आयकर आणि आयकर पत्रके भरतात किंवा विक्री कर ट्रेझरीत भरणे रेल्वेची तिकीट मिळवून देणे इत्यादीचे कार्य ही व्यापारी बँकेद्वारे खातेधारकाच्या व्यापाऱ्याच्या पतीविषयी किंवा त्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती मिळवून देण्याचं कार्य किंवा खातेदारांच्या परिस्थितीविषयी इतर बँकांना माहिती देण्याचं कार्य किंवा सर्व सेवा आणि सर्व बँका खातेधारकांना उपलब्ध करून देतात असं अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे सर्व कार्य या ठिकाणी खातेधारकांची फार मोठी सोय करीत असल्याने या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते.
आता आपण दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक कार्य पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी उपयुक्त सेवा किंवा त्याचे कार्य यामध्ये सुरक्षागृह, त्या ठिकाणी हमी देणे आणि विनिमय हा बँक म्हणून कार्य करणे किंवा भाग विमे हे कार्य म्हणून कार्य करणे. तर सुरक्षागृह सोयी म्हणजेच मौल्यवान वस्तू, आपण सोन्याचे चांदीचे दागिने असतील, हिरे माणिक मोती रोख रक्कम किंवा दुर्मिळ वस्तू या महत्वाच्या दस्तऐवजाचे शेअर्सचे हे घरात ठेवण्यासाठी धोक्याचे असते आणि अशा मालमत्तेला आग लागल्यास किंवा वस्तूची नष्ट झाल्या, चोरी झाल्या, त्याची नुकसानी होण्याची जी भीती असते लोकांच्या मध्ये, या अशा वस्तूंच्या सुरक्षित ठेवण्याचे सोयी म्हणून बँकेतून उपलब्ध लॉकरची सोय करून देते आणि खातेदारांना नाममात्र भाड्याच्या सहाय्याने या ठिकाणी लॉकरचा कप्पा देऊन सुरक्षित त्या वस्तू ठेवू शकतात. अशा पद्धतीने खातेदारांना वेळेत त्या वस्तू ठेवता येतात किंवा त्या काढता येतात वेळेनुसार. तर दुसरी जी आहे उपयुक्त सेवामध्ये हमीपत्र देणे. हमीपत्र देणे मध्ये ग्राहकांच्या विनंतीनुसार बँकेने दिलेल्या शिफारस पत्र किंवा ज्या पत्राद्वारे बँक ग्राहकावर काढलेली जी हुंडी आणि तो स्वीकारतील अशी हा जी हमी, म्हणजे हमीपत्रकाचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीस तो देत असते. म्हणजेच हमीपत्रास त्या पत्रासच आपण हमीपत्र असं म्हणतो. तर या ठिकाणी परदेशी व्यापारात किंवा आयात निर्यात यामध्येही हमीपत्राचा उधारीवर माल पाठवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे निर्यातदार व्यापारी किंवा आयातदार व्यापारी या पद्धतीचा त्या ठिकाणी हुंडी स्वीकार करून पैसे भागवू शकतो किंवा या ठिकाणी पैसे जे ठरवलेले आहेत ते न भागवल्यास भविष्यात ती रक्कम किंवा त्याची जबाबदारी बँकेकडून ही जी सेवा आहे ते बँक देत असल्यामुळे या सेवेमुळेच आयात आणि निर्यातदार व्यापारात वाढ होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत झालेली आपल्याला दिसून येते. तिसरं जे इतर कार्य उपयुक्त सेवेमध्ये आपल्याला विनिमय बँक म्हणून म्हणजे आधुनिक काळामध्ये व्यापारी बँका आणि इतर कार्याबरोबरच विदेशी व्यापारात ही उपयुक्त असे आपले कार्य करत आहेत आणि त्यामुळेच विदेशी व्यापारात निर्यात मालाविषयीचे मालकी पत्रे किंवा आयात व्यापाराकडे पोहोचवण्याची जी रक्कम आहे ते वसूल करणे, तसेच निर्यातदारास देणे, आयात मालाविषयीची मालकी पत्रे प्राप्त करणे किंवा आयात व्यापारास ते देणे, अशा पद्धतीने आयात निर्यात व्यापारासाठी आवश्यक त्या प्रमाणात परकीय चलनाची व्यवस्था करण्याचं कार्यही व्यापारी बँकेकडून इतर बँकांचे कार्य म्हणून या ठिकाणी करत आहेत. तर भाग विमे हे करी म्हणून कार्य म्हणजेच काय, तर लहान मोठे उद्योग आणि व्यापार करणाऱ्या ज्या कंपनी आहेत किंवा त्यांचे भाग किंवा कर्ज रोखे विक्री काढत असतात आणि त्या पद्धतीप्रमाणेच सरकार असेल, महानगरपालिका कर्ज रोखे विक्री काढत असतात आणि अशा पद्धतीने नव्या संस्थांच्या बाबतीत जेव्हा भाग आणि कर्ज रोखे विकले जातील किंवा ते की नाही याची जी काही काळजी असते खातेदाराच्या मनामध्ये, ती बँक भाग आणि कर्ज रोखे विक्रीची हमी देतात आणि कंपन्यांबरोबर किंवा संस्थेबरोबर त्या करार करतात. अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी विमे काही वेळेस हमीदार म्हणून कार्य करीत असतात, त्याची जबाबदारी स्वीकारतात. अशा पद्धतीचं बँकेद्वारे औद्योगिक बँकास मदत देतात आणि अशी हमी देत असल्याने कंपन्यांना किंवा मोठमोठे औद्योगिक धाडसी प्रकल्प पूर्ण करता येतात. अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी कार्य दिसून येतं. पुढे जे आहे ते त्या ठिकाणी गुंतवणूक सल्ले देणे म्हणजे मार्गदर्शन करणे. तर या ठिकाणी ग्राहकांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन आपण मागे पाहिलेलं आहे की जो तज्ञ म्हणून सल्ला देण्याचं कार्य आहे, अभिकर्ता म्हणून जे कार्य करते, या गुंतवणुकीबाबतच्या कार्यामध्ये सल्ला देण्यात असताना त्या ठिकाणी तज्ञ सल्लागार म्हणून त्या भूमिका पार पाडत असतात आणि या ठिकाणी जे काही आकडेवारी आहे ते प्रसिद्ध करण्याचं कार्य म्हणजे बँका आयात आणि निर्यात व्यापार जो आहे, उद्योग व्यापार आहे, या संबंधीची आकडेवारी गोळा करण्यात किंवा प्रसिद्धी करतात आणि बक्षीस चेक देणे म्हणजे देणगी चेक असतील तर एखाद्या व्यक्ती जवळच्या लोकांना, मित्र नातेवाईक किंवा विशेष प्रसंगी जेव्हा पैसे देऊ इच्छित असल्यास
या प्रसंगी बँक निर्देशित रक्कम बक्षीस देण्याचा एक वेगळा मार्ग म्हणजे गिफ्ट चेक उपलब्ध करून देतात आणि चेक मिळणारी व्यक्ती असा चेक देणाऱ्या बँकेत वटवून मिळणाऱ्या पैशास त्यास योग्य वाटेल तो उपयोग करू शकते. विदेशी चलन व्यवहार. व्यापारी बँकांचे उपयुक्त सेवेमध्ये वैयक्तिक व्यापारी ग्राहकांना परकीय चलन मिळवण्याचे पैशाचे भारतीय चलनात रूपांतर करण्याचे कार्य जे आहे म्हणजे भारतीय चलनाचे परदेशी रक्कम पाठवताना जेव्हा विदेशी चलन रूपांतर करून परकीय चलन उपलब्ध करून देणे इत्यादी कामे ही व्यापारी बँकांच्या द्वारा पार पडतात. नेक्स्ट जे आहे ते एटीएम ची सोय म्हणजे दिवसभरात केव्हाही पैसे भरणे काढणे ही जी काही सोय एटीएम द्वारा या यंत्राद्वारा दिली जाते आणि या यंत्रामुळेच या ठिकाणी खात्यावरील जी शिल्लक रक्कम आहे हेही समजते. मोबाईलचे रिचार्ज बिल भरणे किंवा पैसे दुसऱ्या बँकेमध्ये पाठवणे या गोष्टी सुद्धा या सेवा वापरासाठी बँका आपल्या खातेदारांना एटीएम कार्ड उपलब्ध करून देतात. या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा बँक खातेदारांना आपल्या बचत खात्यावरील जमा रकमेचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देण्याचा किंवा एटीएम स्वरूपातील वापर काढता यावा किंवा डेबिट कार्ड सेवा देण्यात येते. म्हणजे ग्राहकांना आपल्या खात्यावरील रक्कम जी आहे रकमेपेक्षा जास्त रक्कम कर्ज स्वरूपात वापरण्याची सोय म्हणजेच क्रेडिट कार्डद्वारे उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे मूल्यवर्धित स्वरूपात जेव्हा निकषावरती आधारित आहे अशा पद्धतीच्या दोन्ही कार्डच्या सेवा रोकड विरहित अर्थव्यवस्थेत म्हणजे कॅशलेस इकॉनॉमी निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि प्रवासी चेक देणे तर या ठिकाणी आपण जे काही प्रवासी चेक आहेत ते चेक या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड वाढलेल्या वापराने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रवासी चेक ही सेवेचा सध्या वापर होत आहे किंवा परदेशात प्रवास करीत असताना रोख रक्कम जवळ बाळगण्याऐवजी पर्याय म्हणून ग्राहकांना आवश्यक त्या रकमेच्या प्रमाणात प्रवासी चेक उपलब्ध करून देण्याचं कार्य व्यापारी बँकांच्या द्वारे होत आहे. म्हणजे ओळखपत्रकाचा वापर करून ग्राहक चेक आणि प्रवासादरम्यान इतर उपलब्ध शाखांमध्ये त्याचं वटवून पैसे प्राप्त करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला प्रातिनिधिक कार्यामध्ये प्रातिनिधिक कार्य आणि उपयुक्त सेवा हे दोन घटक या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. तर इतर महत्त्वाचे कार्य गुंतवणूक पैशाची निर्मिती आणि रोकड विरहित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे हे दोन इतर महत्त्वाच्या कार्यामध्ये हेही कार्य आपल्याला महत्त्वाचे असलेले दिसून येते. अशा पद्धतीने या ठिकाणी व्यापारी बँकांचे दुय्यम कार्य हा घटक संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.